लागते 4 धावा दाखल करावं लागतात. अजून या षटकातील 2 चेंडू खेळाडू शिल्लक असेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पाहायला मिळते. गोलंदाज मात्र नक्कीच वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. कारण की पॉवर प्लेचं षटक जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक त्या षटकात मात्र पूर्णपणे रोखून ठेवते. इथे मात्र जबरदस्त प्राण केला जातो. चेंडू जातोय सरळ बघता पहिला चौकार आजच्या दिवसातील फलंदाज लगावतोय प्रसाद आणि संधी मिळते डीजे मास्टरला. बघला डीजे नमना बोलतो पुढे देशाला आयोजकाला चेंडू पूर्वीपणे सन्माननीय अतिथी मनोज कोळी याचं देखील नुकतेच व्यासपीठावर आगमन होते. सन्माननीय अतिथी मनोज कोळी आपल्यास विनंती असेल व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपल्या देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पूर्णपणे आजच्या दिवसाचा जर विचार केला आजच्या दिवसात पहिला चौकार आणि धावांचा नक्कीच इथं मात्र शुभारंभ होताना पाहायला मिळते. कारण की पॉवर प्लेचं षटक जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक आणि पूर्णपणे गोलंदाजीची देखील रणनीती असते. कमी धावा खर्च करायच्या. हॅलो हॅलो संख्या दाखल करावं लागते. 8 धावा दाखल करावं लागल्या तर चेंडू शिल्लक असेल. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. कारण की या षटकासाठी खूप वेळ लागलाय. 25 मिनिटांचा कालावधी आहे. मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न उसी घेणारा चेंडू धावचीची संधी मात्र संधी फेटाळून लावतोय. एकादशी धावसंख्येपुढे सरसावली जाते. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 9 धावा तुर्ताच संधी देतोय डीजे मास्टरला. DJ DJ Susha डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 9 धावा दाखल कराव्या लागल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज पराग गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. सन्माननीय अतिथी जोगेश नाईक याचं देखील नुकतेच आगमन होते. त्याचं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल थोडीशी घाई करायची. गोलंदाजाला देखील 25 मिनिटांचा कालावधी दिलाय. पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू त्यावर मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बघता बिग हिट षटकार पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा जर विचार केला 15 धावा दाखल कराव्या लागल्या तर जबरदस्त प्रारित मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथं मात्र खोलर पद्धतीचा चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला.
धनुबादडीचे एक जबरदस्त फटका मात्र टोलावला होता, मात्र चांगला झेल तिथं गोलंदाजांनी पकडला आणि परंपरे फलंदाज प्रसादला मात्र नक्कीच बॅक टू पॅव्हलियनचा रस्ता दाखवला. नौका फलंदाज श्याम मात्र नक्कीच खेळपट्टीवर तैनात होतोय. पूर्णपणे गोलंदाजीचा जर विचार केला, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, चांगल्या भेदक मारायची गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्याचं देखील जरुरी यष्टिंगच्या माध्यमातून कौतुक असेल. विनंती असेल पंचांना देखील गोलंदाजाला ताकीद द्यायची आहे, वेळ जास्त घेतला जातोय. इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, गचा यष्टिरक्षक, चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये, धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 16 धावा. हात इथे मात्र हवेत येतोय. नक्कीच 1+1 सोन्याभर सोगा पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 धावा. धावफल करावं लागल्यात. पूर्णपणे गोलंदाज इथे दबाव तंत्र पाहायला मिळतोय, कारण की या षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवर 1 धावा. इथे मात्र नक्कीच -1 पुढचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, कमबॅक करतोय. धावचीची संधी फेटाळून लावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्येला पूर्णपणे खी बसली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 18 धावा दाखल करावं लागतं. इथं पूर्णपणे आजच्या दिवसाचा जर विचार केला, आजच्या दिवसाचा पहिला सामना मात्र नक्कीच या मैदानावर पाहायला मिळतोय. बिटावा कोळीवाडा विरुद्ध ऐरोली कोळीवाडा असा विद्यमान सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ ताकदवार, दोन्ही संघ विस्फोटक आणि तर दोन संघामध्ये चालू असलेला अफलातून सामना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला, 18 धावा दाखल करावं लागल्या. तर पहिल्या षटकाचा जर विचार केला, 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला, पूर्णपणे चालू षटक पाहायला मिळतंय. पूर्णपणे चांगल्या गोलंदाजीचा मारा तेवढाच घातक देखील ठरताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पराग, पुढचा चेंडू. इथं मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूला सन्मान दिला जातोय. धावचीची संधीचं सोड इथं मात्र हुकवलं जाते. एकदमशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 19 धावा दाखल करावं लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. विनंती असेल पंचांना देखील गोलंदाजाला थोडीशी ताकीद द्यायची आहे, कारण की वेळ जास्ती घेतला जातोय. 25 मिनिटांचा कालावधी दिला जातोय 4 षटकांसाठी, कारण की वेळेचा विलंब खूप होतोय. आजच्या दिवसभरात अजून खूप सामने खेळवायचाच. पुढचा चेंडू इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर मात्र जबरदस्त प्रार चेंडू जातोय सर कार्पेटच्या साह्याने. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगाच्या दिशेने. चेंडू उचलून फेकेपर्यंत एखाद्यावर समाधान मानते. एकदमशी धावसंख्या षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 20 धावा संधी मिळते डीजे मास्टरला. धनबादडीचे पूर्णपणे 2 षटकांचा खेळ संपुष्टात येते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 20 धावा नक्कीच दाखल करावं लागतं. पूर्णपणे पहिल्या षटकाचा जर करंटचा विचार केला, 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा जर परागचा विचार केला, 11 धावा खर्च करून एक फलंदाज झाला, तंबूच्या रस्त्याला पाठवला. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. चंदू, पहिला चेंडू. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन पाहायला मिळतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. संगीत डीजे बलेच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते. त्याचं देखील जरूर कौतुक असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून नौका फलंदाज मात्र संदीप स्ट्राईकला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक कडे मात्र फलंदाज श्याम पाहायला मिळतोय.
गोलंदाज मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय चंदू. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे इथं मात्र गोलंदाज झाला. हॅट्रिकची सुवर्ण संधी मात्र पाहायला मिळते. कालच्या दिवसाचा जर विचार केला विश्वजित ठाकूरने निर्धाव षटक टाकलं. अभिजित ठाकूरने मात्र चौकारांची हॅट्रिक लगावली आणि आजच्या दिवसात इथं मात्र गोलंदाज चंदूला हॅट्रिकची संधी मिळते. ती संधी मिळते मात्र संधीचं सोने कितपत करतोय येणारा काय नक्कीच सांगेल. नौका फलंदाज पाहायला मिळतोय. इथं मात्र जबरदस्त प्रहार स्वतःच्या फलद्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे 3 चेंडूचा विचार केला. बॅक टू बॅक 2 चेंडू बाद आणि तिसरा चेंडू इथं मात्र नक्कीच निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्येला पूर्णपणे खी बसली जाते. 20 धावा इथं मात्र चेंडू पाहायला आढळतो. जोरकस मारण्याचा प्रयत्न देखील फसला जातोय. एकादशी धावसंख्या 21 धावा नक्कीच दाखल करावं लागतं. षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, तमाम क्रीडा खेळाडूंचं जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय. विटावा कोळीवाडा विरुद्ध ऐरोली कोळीवाडा असा विद्यमान सामना. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतो. वर्चस्व इथं मात्र चंदू गाजवतोय. इथं मात्र बॅटची कडा घेतली जाते. झेलची संधी झेल जमिनीला दान केला जातोय. धावची संधी देखील फेटाळून लावतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते 22 धावा. तुर्ताच संधी देतोय डीजे मास्टरला. डीजे 4 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. जास्तीत जास्त धाबा जमवण्याचं षटक. गोलंदाज उदय खारकर गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू मात्र पहिला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतं. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. धावसंख्या 23 धावा दाखल कराव्या लागल्यात. पूर्णपणे 3 षटकांचा जर विचार केला पहिल्या षटकात करणच्या 9 धावा, दुसऱ्या षटकात परागच्या 11 धावा आणि तिसऱ्या षटकात मात्र महत्वपूर्ण गोलंदाजीचा मारा गोलंदाज चंदूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा खर्च करून 3 फलंदाजांना तंबूच्या रस्त्याला पाठवलं आणि 4थं षटक मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली, चेंडू जातोय सरळ नो मॅन लँड क्षेत्रात. बघता बघता सीमा रेषे पार. 4 धावांसाठी चौकार. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू जातो सरळ. बघता बघता बॅक टू बॅक दुसरा पंचांचा इशारा. 4 धावांसाठी चौकार.
आणि पूर्णपणे यानंतर होणारा सामना नवीन शिवा विरुद्ध घणसोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, जर एक इनिंगच्या नंतर जर नाणेफेकी करण्यासाठी आले नाही तर सामना 3 षटकांचा राहील. जर या इनिंगच्या आतमध्ये जर आपण येत असाल तर एका इनिंगच्या नंतर जर तुम्ही नाणेफेकी करण्यासाठी आला तर 3 षटकांचा सामना खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची विनंती असेल. लवकरात लवकर आणि घणसोली आणि जो उशिरा संघ येईल त्याला पेनल्टीला सामोरं जावे. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ आहे. पूर्णपणे कालच्या दिवसात अभिजित ठाकूरने चौकारांची हॅट्रिक लगावली. इथं मात्र नौका फलंदाज श्यामला संधी मिळते. संधीचं सोनं कितपत करता येणार काय नक्कीच सांगेल. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत आणि पूर्णपणे गोलंदाजाच्या माऱ्यावर मात्र नक्कीच प्रति हल्ला केला जातोय फलंदाज श्यामच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू होते सर बघता बघता लॉंगाच्या दिशेने तिथं मात्र चांगली फेकी गच्च्या फेकी चेंडू जातोय सर आहे. बघता बघता पंचांचा इशारा अजून यायचा आहे. डी झोन 33 धाबा दाखल करायला लागल्यात. 3 धाबा माफ करा, 3 धावणीची धावसंख्या 34 धाबा. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. विनंती असेल नवीन शिवा आणि घणसोली संघाच्या कर्णधारांना नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. जर वेळेचा विलंब झाला तर सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. विनंती असेल पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातो सरळ बघता बघता नो मॅन लँड क्षेत्रात. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेने मोबदल्याचा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावणीची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 36 धावा. बरोबर 36 धावा जेव्हा दाखल करावं लागतात युवराज सिंगची आठवण नक्कीच होते. 6 चेंडूमध्ये 36 धावा ठोकल्या होत्या इंग्लंड संघाविरुद्ध. स्टुअर्ट बोर्डला मात्र 6 चेंडूवर 6 षटकार लगावले होते. पुढचा चेंडू इथं मात्र उसी घेणारा चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळते. पंचांचा हाती मात्र हवेत येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 37 धावा दाखल करायला लागल्या. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथं मात्र जबरदस्त प्रहार चेंडू जातो सरळ बघता बघता 95 मीटरचा लांबलचक षटकार. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 43 धावा दाखल कराव्या लागल्यात आणि 44 धावांचं लक्ष आहे. तुर्ताच विनंती असेल नवीन शिवा आणि घणसोली संघाच्या कर्णधाराला 5 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जर 5 मिनिटांच्या आतमध्ये आलात नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि 1 षटक कमी करण्यात येईल. 44 धावांचं टार्गेट आहे. संधी मिळते डीजे मास्टरला. विनंती असेल नवीन शिवा संघाच्या कर्णधारांना नाणेफेकी करण्यासाठी यायचं. घणसोली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. कोई आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. जॉन्टी दादा कोई विनंती असेल सन्माननीय अतिथी राजेश भोस साहेब आपणास विनंती असेल आपल्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. विनंती असेल घणसोली आणि नवीन शिवा संघाच्या कर्णधाराला नाणेफेकी करण्यासाठी जायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत मात्र पाहायला मिळेल. 44 धावांचं लक्ष आहे. तुर्तास संधी देतो डीजे मास्टरला.
दुबई गावातील एक चांगला भेदक मारायचा गोलंदाज संजय कोळी याच्या माध्यमातून नाणेफेकीचं कौल होईल. आजच्या दिवसातील दुसरी लढत मात्र नक्कीच पाहायला मिळेल. नवीन शोभा विरुद्ध घनसोली. विनंती असेल जशी दुसऱ्या सामन्याची इनिंग होईल तसं तिसऱ्या सामन्याचा जो तिसरा सामना आहे त्याच्या कर्णधाराने नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 3 षटकांचा सामना होईल नाहीतर. आणि सलामीची जोडी मातबर जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर तैनात होते. स्ट्राईकला करण आणि नॉन स्ट्राईकांकडे ऋषिकेश असा विद्यमान नक्कीच सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला सामना विटाबा विरुद्ध ऐरोली असा विद्यमान सामना मात्र पाहायला मिळतोय. करण आणि ऋषिकेश अशी जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. आणि ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते इंडिया क्रिक 200 देशांमध्ये. वैभव वेटा अँड कंपनी त्यांच्या समवेत विकी कांबळे, उमेश पाटील, बंटी तांडेल आणि सचिन मुंडे यांचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि घेऊन चलतो आजच्या दिवसातील पहिली लढत आणि दुसऱ्या सत्रामध्ये सलामीची जोडी करण आणि ऋषिकेश मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 44 धावांचं लक्ष आहे. समीकरण मात्र पाहायला मिळतोय 24 चेंडू आणि 44 धावा. तसेच दुबई गावातील फोर्टीप्लेस संघाचे कर्णधार आदरणीय केशव कोई साहेब आपणास विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय केशव कोळी साहेबांचं देखील नुकतंच आगमन होते. त्यांचं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पंचांचा हिरवा कंदील येतोय. समीकरण मात्र पाहायला मिळते 24 चेंडू 44 धावा. पहिला चेंडू दीपक गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. अवांतर चेंडूची सांगता पूर्णपणे मागच्या सत्रात देखील अवांतर चेंडूनीच धावसंख्येचा दार उघडला आणि याच सत्रात देखील त्याच पद्धतीच्या धावांनी इथं मात्र धावसंख्येचा सिरगणेशा होतोय. एक धाव मात्र नक्कीच दाखल लागते. तर माझ्या समवेत माझे साथी समालोचक आणि आमचे गुरु नवी मुंबईचा गोलंदाज पांडुरंग खिलारे याचे देखील मी आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. इथं मात्र चेंडू सरळ पाहायला आढळते. पंचांकडे दात मागताना पंच दात पेटायला लावता येतं. 1 धावसंख्येकडे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावं लागते. 2 धावा नक्कीच दाखल करावं लागतं. इथं 44 धावांचं लक्ष आहे. आणि सलामीची जोडी विस्फोटक जोडी मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. करण आणि ऋषिकेश सातत्याने चांगला खेळ विटावा संघाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण की सलामीला आलेला फलंदाज नक्कीच कर्णधाराचा विश्वासाचा खेळाडू असतो. तो विश्वास इथं मात्र नक्कीच कितपत योग्यरित्या पार पाडतात येणार का नक्कीच सांगेल. इथं मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. जसा उसी घेतो चेंडू निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. धावसंख्येला खी बसली जाते. धावसंख्या 2 धावा दाखल करावं लागल्या. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पाहायला मिळते. समजदारचं क्रिकेट देखील पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पुढचा चेंडू दीपक गोलंदाजी मार्फत. इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू त्यावर मात्र अतिक्रमण आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. आदरणीय सागर पाटील साहेब आपणास देखील विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय अतिथी आदरणीय सागर पाटील साहेब आपणास देखील विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचा सन्मान देखील केला जातोय. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेल मात्र धरती मातेला अर्पण केला जातोय. मोबदल्यात 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या 4 धावा दाखल कराव्या लागल्यात. पूर्णपणे या षटकाचा जर विचार केला पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू मात्र नक्कीच फलंदाज बाद आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र नक्कीच शिल्लक असेल.
सन्माननीय अतिथी आदरणीय सागर पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन होतोय. त्यांचं देखील मी जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पूर्णपणे एक चांगलं व्यक्तिमत्व दिवाळी गावातील आणि त्यांचं देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. धावसंख्या 5 धावा दाखल लागल्यात. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 44 धावांचं लक्ष आहे. मात्र धावा दाखल करायला लागल्या तर 5 धावा असेल. थोडीशी घाई करायची आहे. सन्माननीय अतिथी थोडी प्लेस बेलापूरचे खेळाडू भरत दादा आपले देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि फलंदाज बाद होतोय संदीप येथे डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. तसेच दिवाळी गावातील एक चांगले व्यक्तिमत्व संजय दादा नामदेव पाटील आपणास देखील विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपले देखील जरूर या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल पंचांना खेळाडूंना थोडीशी ताकीद द्यायची आहे कारण की वेळेचा विलंब खूप केला जातोय. 4 षटकांचा सामना आहे आणि वेळेचा विलंब खूप केला जातोय. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते 5 धावा. 44 धावांचं लक्ष आहे. 5 धावा दाखल कराव्या लागल्यात. दुसरं गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संदेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला 5 धावा दाखल कराव्या लागल्यात. पहिला चेंडू मात्र पहिला चेंडू त्यावर मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू येते सर कार्पेटच्या साह्याने बिडॉनच्या दिशेने. तिथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू उचले फेकेपर्यंत धावचीची संधी आणि फलंदाज बाद होतोय संधी मिळते डीजे मास्टरला. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय सरळ जमिनीला धुई चारून. 1 बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे प्लीज. धावसंख्या दाखल करावी लागते. 10 धावा. तसेच सन्मानित अतिथी ज्ञानेश्वर नाईक यांचं देखील मी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र संदेश दबाव तंत्र पाहायला मिळतोय. इथे मात्र उसी घेणारा चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडतोय पूर्णपणे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. अवांतर चेंडूची सांगता मात्र नक्कीच पाहायला मिळते. अवांतर धावणीची धावसंख्या 12 धावा. नक्कीच 12 धावा दाखल कराव्या लागते. तेव्हा युवराज सिंगची आठवण मात्र नक्कीच होताना पाहायला मिळते कारण की दुपारी 12 वाजता सेक्टर 12 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 12 चेंडू मध्ये मात्र अर्धशतक ठोकलं आणि त्या अर्धशतकात मात्र 6 चेंडू मध्ये 6 षटकार देखील ठोकले इंग्लंड संघाविरुद्ध. पुढचा चेंडू मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते.
गावातील चेडूचा खेळ अजून शिल्लक आहे. उसी घेणारा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळते. दबाव तंत्र पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू. विनंती असेल पंचांना की थोडीशी ताकीद द्यायची आहे, कारण की वेळेचा विलंब जास्त केला जातोय. 44 धावांचं लक्ष आहे. धावसंख्येला पूर्णपणे की धावसंख्या दाखल लागते 12 धावा. जबरदस्त प्रहार पाहायला मिळते. मात्र फलंदाजाचा दुर्दैव चेंडू जातो सरळ डी झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजून या षटकातील. पूर्णपणे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आयोजक दिवाळी मस्तान संघाचं, कारण की पूर्णपणे चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. पूर्णपणे एक जबरदस्त आयोजन, एक महत्वपूर्ण आयोजन. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाची स्पर्धा मात्र नक्कीच दिवाळी गावातील मैदानावर नक्कीच पाहायला मिळते. पूर्णपणे याचं पूर्णपणे श्रेय जात आहे या दिवाळी मस्तान संघाला आणि सागर क्रिकेट क्लब दिवाळीला, कारण की पूर्णपणे पाडवय त्यांचं पाहायला मिळतंय. कारण की कोणतंही काम किंवा कोणतीही शृंखला करण्यासाठी एकीचं बळ लागतं, ते एकीचं बळ मात्र नक्कीच पाहायला मिळतंय दिवाळी मस्तान संघाच्या माध्यमातून. विनंती असेल थोडीशी घाई करायची. पुढचा चेंडू गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र यष्ट्यांचा भेद उघडला जातोय. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक, जबरदस्त गोलंदाजीचा भेदक मारा आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी डीजे आदेश देखील, कारण की त्याच्या माध्यमातून कालपासून आपण चांगलं संगीत देखील ऐकायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला विटावा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ. बिग बिग हिट, लांबलचक षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. पूर्णपणे जबरदस्त प्रहार करून दाखवतो आणि एक हाती सामना देखील इथं मात्र फिरवला जातोय. धावसंख्या 19 धावा. इथं मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय सरळ. बघता बघता बॅक टू बॅक दुसरा लांबलचक षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. बारावा खेळाडू मला कळवतोय की या फलंदाजाचा जर विचार केला कित्येक सामने एखादे फिरवले ते या खेळाडूने. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मात्र पूर्णपणे 4-5 सामने या खेळाडूने जिंकून दिले. ती खेळी आज इथं मात्र नक्कीच अपेक्षित असेल आणि षटकारांची हॅट्रिक ची इथं मात्र नक्कीच सुवर्ण संधी पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथं मात्र चेंडू सरळ वरच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. 9 चेंडू 19 धावा.
घातक फलंदाज मात्र नक्कीच बॅक टू पॅलन पाहायला मिळतोय. समीकरण पाहायला मिळते 9 चेंडू आणि 19 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावांची सरासरी नक्कीच पाहायला मिळेल. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे, कारण की जीवनात वेळेला खूप महत्व आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील वेळेला खूप महत्व आहे. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तू चल मी आहे असं चित्र मात्र पाहायला मिळते. संधी मिळते डीजे मास्टरला. समीकरण मात्र नक्कीच पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर कडबी झुंज कडा मुकाबला मात्र या मैदानावर पाहायला मिळतोय. इथे मात्र गतिपरिवर्तन पाहायला मिळते. अवांतर चेंडूची सांगता 8 चेंडू 18 धावा 18 धावा 8 चेंडूचं समीकरण मात्र नक्कीच पाहायला मिळते. असेल थोडीशी घाई करायची आहे. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू मेजबानीचं स्वरूप. चेंडू जातो सर वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचलून फेकेपर्यंत एखाद्यावर समाधान मानतोय. समीकरण पाहायला मिळते 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडू आणि 17 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मेजबानीचा स्वरूप आणि झेल मात्र धरती मातेला अर्पण केला जातोय. मोबदल्यात 2 धाव पूर्ण केले जात आहेत. 2 धावची धावसंख्या पण सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 29 धावा. समीकरण पाहायला मिळते 6 चेंडू आणि 15 धावा. संधी मिळते डीजे मास्टरला. आई कुंकाई देवीचा तसेच सन्माननीय तिथे राजू कोळी साहेबांचं देखील नुकतेच आगमन होते. त्यांचं देखील जरूर या श्लोकाच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. समीकरण मात्र नक्कीच 6 चेंडू आणि 15 धावांचा पहिल्या चेंडूचा मात्र टोलावला जातोय. झेल मात्र धरती मातेला अर्पण केला जातोय. मोबदल्यात 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष आहे. आणि तसेच माझे साथी समालोचक आमचे गुरु नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि यंदाच्या टेनिस क्रिकेट हंगामातील एक चांगला समालोचक. यंदाचं सत्र कोणत्या समालोचकांना गाजवलं तर आवर्जून मला आवडेल नाव घेण्यासाठी पांडुरंग खिलारे, त्याचा देखील जरूर आभार व्यक्त करतोय. समीकरण पाहायला मिळते 4 चेंडू आणि 13 धावा. तसेच सन्माननीय अतिथी एन जोशी साहेबांना देखील विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच फोर्टी प्लसच्या सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपले देखील जरूर सहर्ष स्वागत करतोय. समीकरण पाहायला मिळते 3 चेंडू आणि 12 धावा. आणि तसेच सन्माननीय अतिथी वसंतदादा टिपू आपणास देखील विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विनंती असेल की पाणी पुरवायचं आहे. समीकरण पाहायला मिळतंय 2 चेंडू 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू आणि 2 षटकार.
सन्मानित अतिथी गणेश सुरेश कोळी याचं देखील नुकतंच आगमन होते त्याचं देखील जरूर यश रुकाईच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तसेच सन्मानित आदरणीय फोर्टीप्लेस संघाचे कर्णधार केशव कोळी साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. जंटू दादा कोळी आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते केशव दादा कोळी यांचा सन्मान करायचा आहे. पूर्णपणे धावचीची संधी आणि फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू आणि 12 धावा संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. इथे मात्र नक्कीच एखादी सामना फिरवला जातोय. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. तसेच सन्माननीय अतिथी निर्भय म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळालं त्यांचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसातील पहिली लढत मात्र जिंकली जाते अरोली संघाने आणि या सामन्याचा हिरो ठरतोय श्याम. 11 चेंडू आणि 24 धावांचं स्फोटक खेळी. आणि तसेच विनंती असेल यानंतरचा आवाज असेल पुढच्या सामन्यासाठी नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि आमचा गुरु पांडुरंग खिलारे. आइए आगे का खुद कल सुनाने के लिए माइक्रोफोन पर. धन्यवाद.